नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपलं स्वागत आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संजय राठोडांचा राजीनामा असेल, सचिन वझेन यांचं प्रकरण असेल आणि वरून भारतीय जनता पक्षासारखा जो आहे मजबूत विरोधी पक्ष आहे तोही नवीन तारखा देतोय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का, राजकीय भूकंप होईल का, असे अनेक प्रश्न आहेत. लोकांच्याही मनात कधी कधी ही एक शंकेची पाल चुकचुकते की हे सरकार स्थिर आहे की नाही आहे. असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर आपल्याशी आज बोलणार आहेत सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत. राऊत साहेब, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. नमस्कार. राऊत साहेब, सर्वात पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही आता संपादक आहात सामनाचे, पण एकेकाळी तुम्ही गाजलेले क्राईम रिपोर्टर होता. नाही, हा प्रश्न मी यासाठी विचारतो, मी एक क्राईम रिपोर्टर होतो आणि तुम्ही महाराष्ट्रातलं पोलीस दल आहे ते जवळून बघितलेलं आहे. ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असतील किंवा इतर कोणी असतील, खूप जवळून तुम्ही सगळ्यांना ओळखता. एवढी सगळी माहिती तुमच्याकडे असतानाही वझेनच्या प्रकरणात शिवसेना का फसली? या वझेन प्रकरणाशी माझा काय संबंध आहे? हा विषय सरकारचा आहे आणि शिवसेना फसली असं कसं काय म्हणता? शेवटी हा विषय एखाद्या राजकीय पक्षाचा नाही. सरकार म्हणून जे बसले आहेत किंवा जे प्रशासन आहे, हा विषय त्यांचा आहे. तुम्ही सरकारला वेळोवेळी सल्ले देता, तुम्ही सांगता. तुम्हाला माहित नव्हतं की आता सचिन वाजेंना, त्यांचं तेच म्हणणं होतं की सचिन वाजेंना शिवसेनेत का घेण्यात आलं? बरं, घेण्यात आलं, मग त्यांना तिथे कमिशनर कंपाऊंड मध्ये त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या केसेस का दिल्या? असे अनेक पोलीस अधिकारी सस्पेंड होतात आणि त्यांना त्या वेळेला जेव्हा राज्य सरकार बदलतात हे सेवेत घेत असतात. आता आधीच्या सरकारनं कोणाकोणाला सेवेत घेतलं अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना हे मी सांगू शकतो, पण शेवटी तो प्रशासकीय बाब आहे. मी बोलणं बरोबर नाही. इतर राज्यात सुद्धा सस्पेंड केलेले, निलंबित केलेले, तुरुंगात जाऊन आलेले अशा अनेक पोलिसांना, अधिकाऱ्यांना सरकार बदलल्यावर पुन्हा सर्व्हिसमध्ये घेतल्याची माझ्याकडे उदाहरणं आहेत, राज्यभरातली, देशभरातली. पण हा त्या सरकारचा तेव्हाचा एक निर्णय असतो आणि तो अधिकार असतो, त्याच्यावरती नंतर बोलणं योग्य नाही. तुम्ही वरिष्ठ नेत्यांना सल्ला दिला होता? ठीक आहे, माझ्यासाठी तो विषय संपला. बरं, त्यांना घेतलं, त्यानंतर आता कमिशनर कंपाऊंडमध्ये जे खूप कुजबूज होती की एका API कडे अँटिलियाचं प्रकरण, त्याच्याकडे TRPचं प्रकरण, काय सरकारला या गोष्टी माहीत नाही पडत काय चालू आहे? मुंबईतच आहे कमिशनर ऑफिस. बघा, मी परत तुम्हाला सांगतो की त्यावेळेला त्या अधिकाऱ्याची गरज वाटली असेल सरकारला. त्या अधिकाऱ्याकडून काही चुका झाल्या, आता उघड आलं. उघड झाल्यावरती त्यांनी सरकारने त्याच्यावरती कारवाई घेतली. एवढा पुरता विषय मर्यादित आहे. एक तर तो API आहे, म्हणजे भारत पोलीस फौजदार 17 वर्ष ते सर्व्हिसच्या बाहेर होते, तरी लोक त्यांच्याविषयी म्हणतात की ते ब्रिलियंट ऑफिसर आहेत. मलाही वाटतं वॉज ब्रिलियंट ऑफिसर. त्यावेळेला त्यांच्यावर काय जबाबदाऱ्या दिल्या असतील सरकारनं किंवा पोलीस आयुक्तांनी, त्याच्यावरती आता चर्चा करण्यात काय अर्थ आहे? सरकार बॅकफुटवर आहे राऊत साहेब. या प्रकरणामुळे लोकांच्या मनात असं शंका आली की सरकार टिकतं की नाही टिकतं. सरकार, पवारांना तुम्हाला यावं लागले. सरकार बॅकफुटवरती वगैरे काही नाही. सरकारनं आपली बाजू ठामपणे मांडली. विरोधकांनी गोंधळ घातला असेल, पण सरकारनं भूमिका घेतलेली आहे. बॅकफुटला जायचा प्रश्न येत नाही. आणि एका फौजदारामुळे सरकार अस्थिर किंवा सरकार कोसळेल किंवा काही फार मोठं परिवर्तन होईल याची अजिबात शक्यता दिसत नाही आणि होणारही नाही. एका फौजदारावर मुख्यमंत्री का कमेंट करतात? करू शकतात, त्यात काय झालं? का करू नये? त्या परिस्थितीत त्याने एखादी कॉमेंट केली असेल ना, त्या परिस्थितीत त्याच्या समोर त्याच्या कामाची माहिती त्यांच्या समोर आली असेल, त्याने आधीच्या केलेल्या कामाची माहिती समोर आली असेल. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्यावरती कॉमेंट्स करणं म्हणजे त्या आरोपीच्या पिंजऱ्यात जात नाही. वाजे हे गृह खात्याच्या अंडर येतात, मग मुख्यमंत्र्यांनी अंगावर का घेतलं प्रकरण? एक लक्षात घ्या, याला जबाबदार कोण? तुम्ही वारंवार जो उल्लेख करताय फौजदार वाजे यांचा, तर मला असं वाटतं की राज्यासाठी प्रकरण तसं मोठं नाहीये. हे लहान प्रकरण आहे. जे शरद पवार साहेबांनी सांगितलं की एक API आहे, त्याच्यावर तुम्ही किती चर्चा करणार? आता चर्चा जे तपास यंत्रणा आहेत ना त्यांना करू द्या, त्यांना तपास करू द्या. ते तपास करतायत, त्यांच्या तपासावरती आपण कशा करता प्रश्नचिन्ह निर्माण करायचं? नाही, वाजे सोडा, परमबीर आहेत. परमबीर त्यांनी तर मोठं लेटर लिहिलं, 100 कोटीची वसुली चालू आहे. बघा, त्यांनी लेटर लिहिलं असेल, त्याच्यावरती आता निवृत्त न्यायाधीशांची एक चौकशी समिती सरकारने नेमलेली आहे, तपास होईल.
अशा अनेक चौकशी समित्या पूर्वी झालेल्या आहेत किंवा प्रथमच झालंय का असे आरोप आणि चौकशीच्या आयोग आणि समित्या या होत असतात. सत्य बाहेर येईल. जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत तोपर्यंत सत्य कोणी दडपू शकणार नाही हे मी खात्रीनं सांगतो. फडणवीसांनी एक ट्विट केलंय की तुम्ही एक रिटायर्ड जजची कमिटी नेमली, त्याला कायदेशीर मान्यता नाही. त्यांनी झोटिंग समिती नेमली होती खडसेंमध्ये, त्याला त्यांनी कायदेशीर मान्यता दिली होती. आज त्यांनी ते ट्विटरवर टाकलंय सुद्धा. मग कशी चौकशी करणार? त्याला कायदेशीर मान्यता नाही. एका गृहमंत्र्याची चौकशी असं होते. आहे की तुम्ही हे जे सगळे प्रश्न विचारताय मला, मी काय सरकारचा अधिकृत प्रवक्ता नाहीये उत्तर द्यायला. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेल. फार तर महाविकास आघाडी म्हणून काही भूमिका मांडू शकेन मी, पण सरकारने घेतलेले निर्णय असतात आणि सरकार हे नेहमी शहाणं असतं. नाही, या सरकारला ठाकरे सरकार म्हणतात आणि तुम्ही आता कालच जी लिस्ट आली त्यात प्रमुख प्रवक्ते आहे ना. मी पूर्वी होतो, मी पक्षाचा नेता आहे, मला प्रवक्ते पदाचं लेबल लावायची गरजच नाहीये. माझ्या भूमिका मी ठामपणे मांडत असतो, पण माझी पहिली बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे. सरकारशी नंतर. सरकार आणण्यासाठी आम्ही थोडंफार 2 चमचे घाम गाळला असेल, पण त्याच्या सरकारचं काय ओझं आमच्या पाठीवर नाहीये. सरकार चालवणारी यंत्रणा वेगळी असते. तुम्ही शिल्पकार आहात, म्हणजे जे 2 शिल्पकार मानल्या जातात या सरकारचे, ते एक पवार आणि एक तुम्ही. म्हणजे आता 1.5 वर्ष झालं सरकार आता संकटात आलं, त्यानंतर पवार साहेब मैदानात आले, तुम्ही मैदानात आले. म्हणजे एकीकडे आम्ही असं मानतो, हा पवार साहेब असतील किंवा मी स्वतः असेल, ज्याला एक शब्द आहे मराठीमध्ये अपधर्म. आम्ही तो धर्म मानतो आमचा की सरकारचं रक्षण करणं. संकटमोचक. संकटमोचक वेगळे असतात, ते भाजपमध्ये असतात, आमच्याकडे नसतात. 100 कोटींचा जो आरोप त्यांनी लावला त्यावर तुम्ही एक अग्रलेख लिहिला की परमबीर भाजपचे डार्लिंग. हो, हे तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, जे कोर्टानं सांगितलेलं आहे, कोर्टाने जे सांगितलेलं आहे, कोर्टाचं जे निरीक्षण आहे, त्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो कोर्टाच्या भाषेमध्ये, ते फार महत्वाचं आहे. जर तुमच्या समोर हा गुन्हा घडत होता तुम्ही गप्प का बसला? सगळ्यात जबाबदारी ही लॉ एन्फोर्समेंट अधिकारी जो असतो त्याची आहे, माझी नाही. खासदार, आमदार, मंत्री यांची नाही. भारतीय प्रशासनिक सेवेचं जे ब्रीदवाक्य आहे की तुम्ही डोळे मिटून राहू शकत नाही, तुम्ही मूकबधीर म्हणून बसून तिथे राज्य प्रशासन चालवू शकत नाही. म्हणून शेषन यांनी ज्या काही गोष्टी अलीकडच्या काळात समोर आणल्या की तुम्ही जागरूक असलं पाहिजे आणि तुम्ही अशा वेळेला संघर्ष केला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना. असे खूप अधिकारी आहेत. म्हणजे न्यायालयाने तेच सांगितलं परमबीरना, जर असं घडत होतं तुम्ही काय करत होता? तर एक प्रकारे परमबीर तुमचेही डार्लिंग आहेत, कारण परमबीरांमुळे सगळा फोकस जो आहे वजे प्रकरणाचा तो राष्ट्रवादीकडे गेला. असं कोणावरती फोकस जाणं, आमच्यावरून त्यांच्यावर, त्यांच्यावरून ह्यांच्यावर, बरं का, ते काय खारकुंडी सारखं नाही, घरावरून कौलावर, कौलावरून खाली. सरकार 3 पक्षाचं आणि सरकार एकच आहे. त्याच्यामुळे जरी ह्या पक्षावरून त्या पक्षाला फोकस गेला तरी कोणाला आनंद वाटण्याचं कारण नाही. आम्ही तिघे एक आहोत आणि सरकार म्हणून प्रतिमा तिघांनी जपायची, हे धोरण असलं पाहिजे आणि ते आहे. जबाबदारी कोणाची? सरकारची आहे. या प्रकरणाची जबाबदारी कोणाची? म्हणजे जसं शिवसेनेनं अंगावर घेतलं असं लोक बोलतात की मुख्यमंत्र्यांनी अंगावर घ्यायची गरज नव्हती, ते गृह खात्याचं प्रकरण होतं. मुळात आता हे प्रकरणच राहील का? मुख्यमंत्री जे असतात ना, ते फक्त मुख्यमंत्री नसतात, ते संपूर्ण सरकारचे प्रमुख असतात, ते नेते आहेत सरकारचे. त्याच्यामुळे प्रत्येक खात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावरच असते. तुम्ही बोललात की अपघाताने गृहमंत्री झालेत अनिल देशमुख. बघा, संधी मिळते अनेकदा. आता आम्ही सुद्धा अपघाताने संपादक झालो तेव्हा मी नेहमी म्हणतो की मला तेव्हा बाळासाहेबांनी वयाच्या 18व्या वर्षी संपादक केलं. मला वाटलंच नव्हतं, अरे अपघात होता माझ्या जीवनातला. हा एक वाक्प्रचार आहे, अपघात. अपघात अचानक होतो, त्यातून संधी मिळते. अशा अनेकांना अपघातातून संधी मिळतात आणि माणसं पुढे जातात. पण ते अपघाताने कसे झाले? ते अगोदर 3 टर्म मंत्री होते. गृहमंत्री आणि मंत्री यात खूप मोठा फरक आहे. तुम्ही त्यांचे कान टोचले की त्यांनी अधिकाऱ्यांशी पंगे घेतले. म्हणजे तुमची काय नेमकं माहिती काय? त्यात एक तुमची लाईन होती, मी एक ती लाईन सांगतो की कर्तव्य निष्ठुरतेसाठी प्रामाणिकता असावी लागते. म्हणजे नेमकं तुम्हाला काय सुचवायचं? देशभरातल्या राजकारण्यांसाठी, जगभरातल्या. बघा, मी एक संपादक आहे, पत्रकार आहे आणि मी माझ्या अग्रलेखातून, माझ्या रविवारच्या स्तंभातून मला जे हवंय मनाला, जे पटतंय त्या क्षणी ते मी लिहितो आणि बोलतो. म्हणून मी आज तुमच्या समोर इथून बोलू शकतो. मी काय लपवाछपवी करत ते तुम्ही रोखोक लिहिलं, पण त्याचा अर्थ हाच होता ना की या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी गृहमंत्री अनिल देशमुख जबाबदार आहेत.
मी असं तुम्ही ते डायरेक्ट लिहू शकत नाही, कारण तुम्ही आता सरकारचे एक प्रकारे तुम्ही सरकारचे प्रवक्ते आहात. ज्या तऱ्हेनं आता तुमची भाषा आहे ती सरकारचे प्रवक्ते आहे म्हणून त्याचा अर्थ लोक हाच काढतील की लोकांना काही अर्थ काढायचा तो काढू द्या ना. तसा अर्थ हाच निघतो की लोकांना जो अर्थ काढायचा लोक काढू शकतात. मी इतकंच सांगेन की गृहमंत्री म्हणून किंवा अन्य कुठल्या खात्याच्या मंत्रीमधून आपल्या खात्यामध्ये काय चाललंय याची जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्याची तर असतेच. गृहमंत्रीच कशाला, कुठल्याही खात्या संदर्भात मी हेच म्हणेन. आणि शेवटी आपल्याला जे प्रशासन आपलं आहे त्यांच्या बरोबरच काम करावं लागतं. गोलगोल उत्तर आहेत राऊत साहेब, तुमचे गोलगोल उत्तर आहे. गृह खात्याविषयी मी केव्हापासून बोलतोय, तुम्ही रोखोक लिहिलं, पण तुम्ही कुठेही हे बोलत नाही की ते त्यासाठी गृह खातं जबाबदार आहे की अनिल देशमुख जबाबदार आहे. तुम्ही गोलगोल उत्तर देता, म्हणजे कॅमेऱ्यासमोर ठीक आहे. गोलगोल म्हणजे तुम्हाला अजून चौकोनी उत्तर काय पाहिजे? चौकोनी तुम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही की म्हणजे एकदम टोकदार. इथे आम्ही लिहिलंय रोखोक संजय राऊत. सांगतोय की बोलू शकता ना तुम्ही. या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री किंवा गृह खाते जबाबदार आहे. मला जे म्हणायचं आहे ते माझ्या स्तंभात लिहिलंय. त्याच्यावरती मीडियाने खूप मोठं वादळ निर्माण केलं. बरं, ते वादळ का निर्माण केलं असं माझा कधी मी प्रश्न विचारला नाही. ठीक आहे, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचं उत्तर शोधावं. गृह खात्याच्या संदर्भात जर कोणी टीका करत असेल, कोणी काय भूमिका मांडत असेल, त्याला उत्तर गृहमंत्र्यांनीच द्यायचं आहे. गृह खात्याच्या वतीनं मी कसं का उत्तर देणार? आता तुम्ही बोलता आम्ही वादळ निर्माण केलं. आता वादळ कुणी निर्माण केलं हे मी तुम्हाला दाखवतो. अजितदादा काय बोलले होते जरा दाखवा. महाविकास आघाडी सरकार कामकाज करतंय, हे कामकाज पाहत असताना कुठंतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मिठाचा खडा कोणी टाकण्याचा प्रयत्न करू नये. वादळ आम्ही नाही निर्माण केला. आता हे कोणाविषयी बोलले ते सगळ्यांना मिठाचा खडा विरघळून गेला ना. हा, कुठे आहे मिठाचा खडा? हा मिठाचा खडा वगैरे काही नसतो. माझी भूमिका मी मांडणं हे माझं कर्तव्य समजतो. ज्या खुर्चीवर मी बसलेला असतो, ज्या पदावर, त्या पदाची प्रतिष्ठा राहील. आणि माझं तोंड कोणी दाबू शकत नाही, माझा पेन कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा सामनातून रोखोक मध्ये सरकारबद्दल रोखोकच लिहून येईल. मी नक्कीच यापूर्वी सुद्धा लिहिलंय, यापुढे लिहित जाईल. तेच तर माझं वैशिष्ट्य आहे. मला काय गमावण्याची भीती नसते, काय मला काही मिळवायचंही नसतं. त्याच्यामुळे तुम्ही जे मला सतत प्रश्न विचारताय गृह खात्याविषयी, या मंत्र्याविषयी, सरकारने सरकारचं काम करावं, आमचं काम आम्ही करत राहू. तुम्ही येता ना मैदानात. मी कसं आता अगोदर मी बोललो होतो की तुम्ही शिल्पकार होते, आता संकटमोचकी झाले, मग 5 वर्ष हीच भूमिका कायम राहणार. गेले 30 किंवा 35 वर्ष मी सातत्याने हेच काम करतोय. यापेक्षा वेगळं काम मला कोणतं जमत नाही. एक तर सामनाचं संपादक पद, पक्ष संघटनेचं काम, आणि आता सरकार आल्यामुळे थोडी सरकारची भूमिका तयार करणं, मांडणं, या पलीकडे मी कोणतंही काम करत नाही. आणि मला त्याच कामासाठी माझी योग्यता नाही. एक नाना पटोलेंनी तुमची एक नवीन भूमिका ठरवली होती. ते बोलले की तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात. ठीक आहे ना, मला आनंद आहे त्याचा. शरद पवारांच्या भूमिकेचं एखाद्या समर्थन करणं किंवा त्यांच्याविषयी एक भूमिका मांडणं ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. शरद पवार या देशातले खूप मोठे नेते आहेत. सामाजिक, कृषी, शैक्षणिक अशा क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलंय. राजकारणात त्यांनी मोठं काम केलंय. मोदींच्या सरकारनं त्यांना या देशातला 2रा क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन गौरव केलेला आहे. अशा नेत्याच्या काही भूमिका जर मी मांडल्या असेल तर त्यात प्रवक्ते असण्याचा का नसण्याचा प्रश्न काय? जेव्हा मी अख्खं जग सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरुद्ध बोलत असताना अनेकदा मी सोनिया आणि राहुल गांधींची भूमिका सुद्धा मांडलेली, तेव्हा मी त्यांचा प्रवक्ता झालो का? राहुल गांधींना जेव्हा पप्पू म्हणत होते सगळे, तर मी सामनातून आणि जाहीरपणे राहुल गांधींच्या बाजूने उभा राहून बोललेलो आहे की अशा प्रकारे राहुल गांधीविषयी वक्तव्य करणं आणि त्यांना प्रतिष्ठेला त्यांचा न शोभणारं बोलणं ही आपली राजकीय संस्कृती नाही. हे मोदी आणि शहांच्या बाबतीत मी बोलणारा एकमेव माणूस आहे. तेव्हा सगळे हे लोक जे आज बोलत आहेत ते कुठे होते? तर मी काय तेव्हा त्यांचा प्रवक्ता झालो म्हणून कोणी मला घेऊन पेढे वाटायला आलं होतं का? त्यांना ठेच लागली ना. युपीएचं नेतृत्व पवारांनी करावं, शिवसेना युपीएत नाही, त्यांना ठेच लागणार. त्यांचे नेते आहेत सोनिया गांधी, राहुल गांधी. सोनिया गांधी विषयी आम्हाला आदर आहे, प्रेम आहे.
आम्ही कुठे म्हटलं की त्यांचं नेतृत्व काढून घ्या, पण या युपीएच्या संदर्भात, युपीए अधिक मजबूत होण्यासंदर्भात या देशातल्या प्रत्येक विरोधी पक्षानं एकत्र येऊन बसून निर्णय घेतला पाहिजे असं जर सांगितलं असेल तर चुकलं का? आज बघा, आज ममता बॅनर्जीने एक पत्र पाठवलं. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, प्रमुख नेते आहेत देशाच्या राजकारणातल्या. त्यांनी या देशातल्या सर्व विरोधी पक्षांना एक पत्र पाठवलं आहे. सोनिया गांधीसह सोनियाजींनाही पत्र पाठवलं आहे की या देशामध्ये एकाधिकारशाही आणि हुकुमशाही वाढली आहे, गैर भाजपा सरकारांना त्रास दिला जातो आहे, त्यांच्या अधिकारांचं हनन होत आहे, स्वातंत्र्य आणि लोकशाही संकटात आहे. अशा वेळेला सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे. आता एकत्र यायला पाहिजे म्हणजे एक आघाडी स्थापन केली पाहिजे. आघाडी स्थापन केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? एकतर युपीए 2 की युपीए 1? नाही, आता युपीए आहे ना. मी कुठे म्हटलं युपीए 2 स्थापन करा, मग मी म्हटलं युपीए मजबूत केली पाहिजे. युपीए मध्ये जास्तीत जास्त पक्ष आले पाहिजे. आता तुम्ही एक एनडीएत नाही, तुम्ही युपीएत नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचे 2 ऑप्शन तयार ठेवणार की कधी झालं. तुमचा एक शेअर होता, मला आठवलं, एक शेअर होता, सरांचा एक शेअर होता, तो आपण तुम्हाला दाखवूया. कारण मला या त्यावेळेस सरकार थोडं संकटात सारखी स्थिती होती आणि तुम्ही एक शेअर ट्विट केला होता. तो शेअर इथे दाखवतो मी. हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है. जावेद अख्तरचा शेअर आवडला मला त्या दिवशी. मी वाचत असतो सतत. मला सगळ्याच भाषांतील कविता वाचायला आवडतात. त्यातून काहीतरी अर्थ असेल ना. त्या दिवशी तुम्हाला आवडला, त्या दिवशी वाटलं की अरे फार छान आहे, लोकांनी पण त्याचा आनंद घ्यावा म्हणून तुम्ही शेअर केला. त्यात विशेष आपल्याला काय नाही. नए रास्तों की तलाश. मी आता म्हटलं की तुम्ही युपीएत नाही, तुम्ही एनडीएतही नाही, तुम्ही दोन्ही रास्ते असे आपले ओपन ठेवणार. कधी जर आली बीजेपी तर एनडीएत जाणार. बघा, शिवसेना असं आतापर्यंत सोयीचं आणि तडजोडीचं राजकारण केलं नाही. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल, मग काँग्रेस एनसीपी बरोबर तुम्ही काय केलं? ती तेव्हा राजकीय काळाची आणि या राज्याच्या स्थैर्याची गरज होती. भारतीय जनता पक्षानं आम्हाला फसवल्याची आमच्यात भावना होती. त्यातून आम्ही सगळे एकत्र आलो आणि सरकार बांधलं. पण आज इथे, उद्या तिथे, परवा तिथे, हा काही शिवसेनेचं चारित्र्य नाही. पण राजकारणात कोणी नेहमी शत्रू नसतो, कोणी नेहमी मित्रही नसतो, असं राजकारणीच बोलतात. असं राजकारणी बोलतात, पण शिवसेना अशा प्रकारच्या राजकारणासाठी निर्माण झालेली नाही ना. शिवसेनेनं आपला एक भूमिका, एक रस्ता हा कायम पकडलेला आहे. 25-30 वर्ष आम्ही भाजप बरोबर राहिलो ना. मग युपीएत जाणार, एनडीएत जाणार, कुठे जाणार हे मी कसं काय सांगणार? हे आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. एकत्र बसतो आम्ही आणि ठरवू. ते माझे नेते आहेत, ते नेते आहेत, त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. अर्थात आम्ही एकत्र बसू, निर्णय ते घेतील. पण या क्षणी मला इकडे तिकडे कुठे जावं असा काही हालचाल दिसत नाही माझ्या पक्षामध्ये किंवा माझ्या नेत्यांकडून. तुम्ही आता बोललात की जे ममता बॅनर्जींनी पत्र लिहिलं की गैर बीजेपी जे सरकार आहेत त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो, त्यांना मदत नाही केली जात केंद्रातर्फे. राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार गैर बीजेपी शासित राज्यामध्ये मनमानी करत आहे. हे महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. तुम्ही ते 12 जागांविषयी बोलताय. हे 12 जागा मांडेखाली घेऊन बसलेत राज्यपाल. काय गरज आहे? घटनात्मक प्रमुख आहात ना तुम्ही. तुम्ही या राज्याचं संविधान सांभाळताय ना. मग संविधानाने दिलेला अधिकार आहे कॅबिनेटला. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य आपल्याला नेमायचे आहेत. म्हणजे त्यांची नेमणूक 6 वर्षासाठी असते. त्यातलं 1 वर्ष राज्यपालांनी खाल्लं, हा घटनेचा अवमान आहे. हे कशासाठी होतंय? म्हणजे असं की ते 12 सदस्य त्यांच्या त्या 6 वर्षाच्या नियत वेळेनुसार निवृत्त होतील, पण ते ठरल्याप्रमाणे त्या वेळेनुसार नियुक्त होत नाहीये. म्हणजे 6 वर्षातले तुम्ही 1 वर्ष खाल्लं, अजून किती खाणार आहात? अजून किती कुरतडणार आहात उंदरासारखं? असं म्हणतोय मी. हे तुम्ही घटना कुरतडताय, देशाचं संविधान कुरतडताय, लक्षात घ्या. पण त्याच्या मागे कारण काय, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांना विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे 12 सदस्यांची ताकद वाढवायची नाहीये. आणि त्यांना सारखं असं वाटतंय
स्वप्न पडू शकतं कोणालाही. त्यांना सारखं असं वाटतंय की हे उद्या सरकार पडेल, परवा पडेल, तारखा देत आहेत त्या. मुनगंटीवारांनी आता 3 महिन्याची तारीख दिली. नाही 3 कशाला, हा त्याने 3 दिवसात पाडावं ना. हा 3 महिने वगैरे तर खूप. बघा, सरकारच्या स्थापनेपासून 11 दिवस, 13 दिवस, 15 दिवस, आत्ता उद्या परवा आज रात्रीच आज 1.5 वर्ष झाले. किंवा झालंच हा झालं म्हणजे शपथ पण घेऊन झाली ना. म्हणजे मिठाचा खडा टाकून झाला होता ना तेव्हा. पण सरकार काय पडणार नाही, राज्यपालांना सुद्धा समजायला पाहिजे. जितके काळ राज्यपाल ही 12 जणांची यादी मांडेखाली घेऊन बसतील तो संपूर्ण काळ यांच्या विरुद्ध रोष आणि तिरस्कार वाढत जाईल. आता चंद्रकांत दादा बोललेत की तुम्हाला शपथविधी झाल्यावरच कळेल. आता चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला बोलवा शपथविधीला. जर तुमचा शपथविधी होणार असेल तर चंद्रकांत दादा पाटील आमचे मित्र आहेत. तर का पक्ष कुठला असेल, कोल्हापूरचे आहेत, आता पुण्यात आमदार झाले आहेत, तर त्यांनी जरूर आम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवावी. आम्ही मोठ्या मनानं शपथविधीला येऊ, हे त्यांना मी आत्ता सांगतो. बरं का. आता बीजेपीकडे 105 आमदार आहेत. तुम्हाला वाटतंय सरकार पडेल? म्हणजे त्यांना 39 लोकांची गरज आहे. 39 हा फार मोठा आकडा असतो. लोकांना वेळेला 4 आमदार जमवता येत नाहीत. लोकांना वेळेला 4चा आकडाही पार करता येत नाही. वाजपेयींचे सरकार एका मताने पडलं होतं. 1-2चा आकडाही त्यांना जमवता आला नाही. आणि ते 1चं सरकार जे पडलं एक मतानं, त्याच्या मागचे सूत्रधार शरद पवार साहेब होते. आपल्याला माहीतच. त्यांच्यावर जबाबदारी सोनिया गांधींनी ती टाकली होती. त्याच्यामुळे हे असं राजकारण काय आम्हाला कोणी शिकवू नये. पण भारतीय जनता पक्ष कशाच्या जोरावर बोलतोय? म्हणजे एवढं तुम्हाला तुमचेही काही आडाखे असतील ना. भारतीय जनता पक्ष, तुमच्या याच्यात काही भारतीय जनता पक्षाला एक विरोधी पक्ष म्हणून अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विरोधी पक्षाने अशा प्रकारचा माहोल निर्माण केला पाहिजे. पण तू किती काळ करणार? तुम्ही 5 वर्ष ह्याच्यातच काढणार का? या धुंद वातावरणात, या धुक्यात, त्या धुक्यात तुमची वाट हरवली आहे. खरं म्हणजे आता तुम्हाला वाट शोधावी लागेल. तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, तर तुमच्याकडे या ईडी, CBI, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, म्हणून सरकार येणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर जर राज्यातली सरकार पडणार असतील किंवा तुम्ही आणणार असाल तर तुम्हाला या देशाची लोकशाही कळली नाही. हे मी तुम्हाला परत सांगतो. होणार नाही तसं. हे इंदिरा गांधींनाही जमलं नाही आणि कोणालाही जमणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, भिंतीवर डोकं आपटत राहा, आणि मग ती जाहिरात आहे ना ती दीवार तुटती क्यों नाही, तुमचं डोकं फुटेल पण आमची भिंत तुटणार नाही. तर दुसरीकडे आता एक अजितदादांचं आम्ही दाखवलं. दुसरीकडे ते नाना पटोले बोले. नाना पटोलेंचा मी तुम्हाला एक बाईट दाखवतो. नाना पटोलेंचा बाईट दाखवाल? संजय राऊतांनी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दलची ती काही भूमिका सातत्याने ते मांडतात आहेत. पहिली गोष्ट तर शिवसेना ही पार्टी UPची सदस्य नाही, हे आम्ही त्यांना अनेकदा सांगितलं. त्याच्यानंतरही वारंवार आमच्या नेत्यांबद्दलचं टीकास्त्र म्हणजे त्यांच्यावर टीका करणं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की सरकार हे आमच्यामुळे आहे, सरकार आम्ही नाही, सरकार आमच्यामुळे आहे. केवळ तर सरकार आमच्यामुळे आहे असेल ना. हे असं वारंवार होत राहिलं तर कसं सरकार? नाना पटोले आत्ताच प्रदेशाचे अध्यक्ष झालेले आहेत. बोलू द्या त्यांना, त्यांनाही काहीतरी बोलत राहिलं पाहिजे. मी ऐकलं त्यांचं. सोनिया गांधींवरती मी कधी टीका केली हे जर त्यांनी एकदा सांगितलं तर बरं होईल. किंबहुना सोनिया गांधींचा सगळ्यात जास्त आदर करणारा माणूस मी मला सांगितलं मगाशी, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर टीकेचे प्रहार झालेले आहेत मधल्या काळामध्ये अत्यंत वाईट शब्दात, तेव्हा मी पहाडासारखं उभा राहिलो नाही. हे कदाचित त्यांना माहित नसेल. हे सोनिया गांधींना माहिती आहे, हे प्रियांकाजींना माहिती आहे आणि राहुल गांधींनाही माहिती आहे. पण असे जर प्रकरण होत राहिले तर लोकांच्या मनात एक येतं की आता कोरोनाच्या काळात जी आहे सरकारची इमेज चांगली झाली होती, प्रतिमा चांगली झाली. असे जर प्रकरण होत राहिले त्याच्यात ब्रेक जातो ना सरकार. अजिबात प्रकरण वगैरे काही नाहीये. अशी प्रकरण वगैरे दुर्लक्ष करायचं. मी राठोडांचं प्रकरण आहे, वाझेंचं प्रकरण आहे, त्यानंतर सरकारमध्ये जे आहेत घटक पक्ष असं बोलायला लागले.
काय बोलले ते? लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो ना अजिबात की सरकारमध्ये ठीक चाललंय नाही चाललंय. सरकार अत्यंत ठीक चाललेलं आहे. हम्म, कोणती काही प्रकरणं नाही आहेत. हम्म, कोणत्याही शासन व्यवस्थेमध्ये हम्म, हा समाज अनेक घटकांचा बनतो. मानवी स्वभाव असतात. हम्म, अनेकदा अशी प्रकरणं घडलेली आहेत यापूर्वी सुद्धा इतिहासामध्ये, यापुढे सुद्धा घडत राहतील. हम्म, फक्त राज्य शासन किंवा देशाचं शासन हे कशा प्रकारे हाताळत आहे हम्म. त्याच्यावरती हे लोकांना सगळं असाही संशय येतो ना. आता एक बातमी आली, अमित शहाची भेट झाली पवारांची. तुम्ही अगोदर सांगितलं की ते जर भेटत असतील तर ठीक आहे, 1 तासानंतर तुम्ही ट्विट करता, तुम्हीच बदलले 1 तासानंतर की भेट झालीच नाही. एक लक्षात घ्या. हम्म, तुम्ही नीट समजून घ्या मी काय म्हटलं. मी सकाळी मला प्रश्न विचारला की अमित शहा हा, आणि शरद पवार यांची भेट झाली. हम्म, मी सांगितलं बरं भेट झाली असं ते चुकलं काय? हम्म, ही एक स्वाभाविक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्यावेळेची. हम्म, असं जर कोणी 2 नेते भेटले असतील, हम्म, अमित शहा एका जनरल मुशरफ आहेत का आणि शरद पवार म्हणजे अजून कुठल्या देशाचे आहेत का? नाही ना. 2 या देशातले राजकारणी प्रमुख नेते जर एकमेकांना पुढे भेटले असतील तर त्याच्यावरती असं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज नाही. हे मी सकाळी बोललो. पण जेव्हा माझी खात्री झाली हम्म, की या भेटीचा संभ्रम निर्माण करून हम्म, विरोधी पक्ष सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करते किंवा सरकारविषयी काही लोकांच्या मनात अस्थिरतेची भावना निर्माण करते, तेव्हा जेव्हा मला माहिती मिळाली, माझ्या साहेबांशी बोलणं झालं, पवार साहेबांशी किंवा सुप्रियाशी किंवा अन्य लोकांशी, आणि मला जेव्हा खात्री पडली की अशा प्रकारची भेट झालेली नाही, मग हा संभ्रम का निर्माण केला जातो, तेव्हा मला असं वाटलं की एक सरकारचा हितचिंतक म्हणून मला हे सांगणं गरजेचं आहे की अशी भेट झाली नाही. अफवा बंद करा, अफवा पसरवणं बंद करा. ते मी केलं. यात काय चुकलंय? पण त्यांनी डिनायच नाही केलं. अमित शाह स्वतः बोलले की ये सार्वजनिक तौर पे नहीं बताया जा सकता. अमित शहा एक राजकारणी आहेत, हम्म, बरोबर आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची पण गुप्त भेट झाली होती बंद खोलीमध्ये. हम्म, तेव्हाही त्यांना प्रश्न विचारले होते आणि तेव्हाही ते हेच बोलले होते की बंद खोलीतल्या चर्चा किंवा अशा भेटी सार्वजनिक करता येत नाहीत. ठीक आहे, त्यांचं एक पठडीतलं उत्तर आहे ते. हम्म, पण जी मला प्रमुख नेत्यांनी माहिती दिली त्यानुसार अशा प्रकारची भेट झाली नाही. त्याच्यातून सरकारच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मी स्वतः हे स्पष्ट केलं. तुम्ही सध्याच्या 1.5 वर्षाच्या सरकारच्या परफॉर्मन्सवर समाधानी आहात? नाही, सरकारवरती परफॉर्मन्स वरती समाधान राहण्याचा प्रश्न येत नाही. त्यातलं 1.25 वर्ष करोनाशी लढण्यातच गेलाय. हम्म, सरकारनं काही मजबूतीने पावलं टाकावी अशी वेळ आत्ता सुरू झाली खऱ्या पाहता. नाहीतर आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये 30,000वर करोना संक्रमणाच्या केसेस रोज होत आहेत. हे दुर्दैव आहे. मुंबईमध्ये 5-6 हजार लोक सापडत आहेत, बेड्स उपलब्ध नाही आहेत. त्याच्या तयारीतच सरकार पडलेलं आहे. यातून कसा मार्ग काढणार यात सरकार अजूनही अडकलेलं आहे. म्हणजे तुम्ही सरकारची काही परफॉर्मन्स बद्दल काही बोलायचं हे नाही, फक्त कोरोना आहे म्हणून. कारण लॉकडाऊन लोक बोलतात आता पुन्हा सरकार लॉकडाऊन लावणार का? महाराष्ट्रात सर्वात जास्त केसेस आहेत ना. कशा थांबवणार तुम्ही? आणि सरकार कमी पडलं काय? कशाला देशातले 50% केसेस महाराष्ट्रात आहेत. का आहेत? एक तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधली घनदाट लोकसंख्या, हम्म, प्रचंड गर्दी, लोकल ट्रेन्स आपण सुरू केल्या. देशभरातून इथे मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, नागपूरसारख्या शहरामध्ये लोंढे आलेले आहेत. स्थलांतरित मजूर पुन्हा इथे आलेले आहेत. या सगळ्यातून जर तुम्हाला ही साखळी मोडायची असेल तर परत लॉकडाऊन आणावा लागतो. त्या लॉकडाऊनला परत लोकांचा विरोध आहे. लोक स्वतःहून शिस्त पाळत नाही, लोक निर्बंध पाळायला तयार नाहीत, लोक कायदे पाळत नाहीत. ही आपल्या देशाची स्थिती आहे. तुम्ही याचं खापर कोणत्याही, मी महाराष्ट्र असं म्हणत नाही, कोणत्याही राज्य सरकारवरती फोडू नका. फक्त एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही सरसकट टेस्टिंग करताय. इतर राज्यात होत. आता पश्चिम बंगालला लाखांचे रोड शो चालले आहेत. लाखांचे रोड शो, शक्ती प्रदर्शन. केंद्रीय मंत्री, गृहमंत्री मास्क लावत नाहीत. तुम्ही स्वतः शिस्त पाळत नाही. लोकांना आपण सांगतो शिस्त लावा. पण लॉकडाऊनला लोकांचा विरोध आहे, अनेक व्यापाऱ्यांचा विरोध आहे. लोकांना वाटतं 1 वर्ष बरेच, त्यातले कित्येक महिने लॉकडाऊन मध्ये गेले. की लॉकडाऊन कोणी आनंदाने करतो का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका फार आनंदाने निर्णय घेतात का लॉकडाऊनचा का बंधनांचा? हे महाराष्ट्र एक औद्योगिक राज्य आहे. मुंबई औद्योगिक शहर आहे. इथे वातावरण खुलं पाहिजे, मोकळं पाहिजे.
इकडले प्रत्येक छोटा मोठा व्यापार, अगदी रस्त्यावर चहाच्या टपरीपासून, ठेल्यापासून, रेस्टॉरंटपर्यंत, मॉलपर्यंत ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. ही जर रात्री 7 नंतर तुम्ही बंद केल्याने कर्फ्यू लावला तर लाखो लोक उपाशी मरतात. हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, हे गृहमंत्र्याला माहिती आहे, शरद पवारांना माहिती आहे, राजेश टोपेंना माहिती आहे. हे आहे, ही वेदना सगळ्यांचीच आहे. पण तुम्ही शेवटी तुमचे प्राण कसे वाचवणार आहात, त्यासाठी काय करता येईल हे सरकार ठरवत आहे. ऍक्च्युली जेव्हा आता अधिवेशन झालं होतं त्यावेळेस फडणवीसांनी अनेक प्रकरणं मांडली. त्यांनी आकड्यासहित मांडलं. लॉकडाऊन म्हणजे कोरोनाबद्दल असेल, राठोडांचं प्रकरण असेल, त्यानंतर वाझेंचं प्रकरण असेल, त्यात शिवसेना कुठेतरी अशी बॅकफूटवर दिसलं नाही की शिवसेना फ्रंटफूटवर आहे. मी काय विधानसभेचं कामकाज पाहिलं नाही, तेव्हा आमचं पार्लमेंट दिल्लीत सुरू होतं. पण शिवसेनेला बॅकफूटला जायचं कारण नाही, कारण सरकार बॅकफूटवर सरकार हे आघाडीचं सरकार आहे आणि सरकारकडे आतमध्ये लढणारे मोठे मोठे योद्धे आहेत असं मला वाटतं. ते लढले असतील कदाचित, मला माहित नाही, माझ्याकडे माहिती नाही त्या संदर्भात. नाही, तुम्ही त्यावेळेस त्यांच्याविषयी एक अग्रलेख लिहिला होता. त्या गोष्टीवरही त्यांनी म्हटलं होतं की सामनात जर आलंय माझ्याविषयी तर व्यवस्थित तीर जो आहे तो निशाण्यावर लागलाय. असेल ना, असेल त्यावेळेच्या माहितीनुसार मी लिहिला असेल. आता मी इतकं रोज लिहितो, कधी कधी मला कालचंही आठवत नाही अशी परिस्थिती, इतकं लिहित असतो. म्हणजे सरकारच्या एकंदर कामाविषयी तुम्ही सध्या जे बोलताय त्यात तुम्ही समाधानी आहात? बघा, असमाधानी व्हावं असं काय, काही 1-2 प्रकरणामुळे नक्कीच सरकारच्या कामाविषयी लोकांनी, विरोधी पक्षाने काही शंका उपस्थित केल्या असतील. विरोधी पक्षाचे ते कामच आहे. विरोधी पक्षानं अशा प्रकारे काम करणं हे लोकशाहीला धरून आहे. त्यांना राज्याच्या प्रशासनातली खडानखडा माहिती आहे. त्याच्यामुळे जर त्यांना असं वाटत असेल काही चुकत आहे, खडानखडा नाही, त्यांचे अधिकारी फडणवीस हे जास्त माहिती देत होते गृहमंत्र्यांपेक्षा, असं एक पिक्चर निर्माण झालं. अधिकारी त्यांच्यासाठी काम करतात की याच्यात तुमच्या माहिती सरकारसाठी? कोणत्याही विरोधी पक्षाकडे अप टू डेट माहिती असते. गोपीनाथराव मुंडे होते, मग सरकारकडे नसते का? असते ना. पण अनेकदा विरोधी पक्ष आपल्या सूत्रातून माहिती घेत असतो. विरोधी पक्षाकडे त्याला कॅबिनेट दर्जा आहे. विरोधी पक्ष नेता शॅडो मुख्यमंत्री असतो संसदेच्या, लोकशाहीच्या त्या आपल्या प्रक्रियेत. विरोधी पक्षाकडे माहिती असणं हे काही मोठं हे नाहीये, महान गोष्ट नाहीये. विरोधी पक्षाला माहिती लोक पुरवत असतात आणि पुरवायलाच पाहिजे. वृत्तपत्राच्या संपादकाकडे आणि विरोधी पक्ष नेत्याकडे माहिती असायलाच पाहिजे. अच्छा, माझा शेवटचा प्रश्न आहे. आता अशी चर्चा आहे की बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काहीतरी होणार. आम्ही वाट बघतोय. मग अशी तुम्ही मला सांगितलं की त्यांनी तारखा वगैरे दिलेल्या आहेत विरोधी पक्षांना, तर मी सांगेन ना, बंगालच्या निवडणुकीनंतर तुम्ही काय तारीख ठरवली असेल शपथविधीची, भले पहाटे असला तरी. शपथविधी की राष्ट्रपती राजवट? नाही, राष्ट्रपती राजवट लावणं एवढं सोपं नाही. हा वरवंटा महाराष्ट्रावरती आणणं, बरं का, तुमचेच हात त्यात चिरडून जातील त्या वरवंट्याखाली. हा वरवंटा काय म्हणून तुम्ही आमच्या कपाळी मारणार आहात, काय केलं या महाराष्ट्रामध्ये, असं होणार नाही. प्रयत्न करू द्या. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना की तुम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला जा, मग जी ठिणगी पडेल ना ती विझवताना तुम्हाला फार कष्ट पडते. या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्याकडे 175 आमदार आहेत, लक्षात घ्या. हे आधीच्या सरकारमध्ये पण एवढं बहुमत नव्हतं. 175 आमदारांचा, त्या लोकशाहीची, बहुमताची अशी हत्या करून जर तुम्हाला इथे राज्य करायचं असेल तर या देशामध्ये लोकशाही संपली असं जे ममता बॅनर्जी म्हणतात त्याच्यावर शिक्कामोर्तब. म्हणजे बंगाल नंतर इथे काही होणार नाही? अजिबात काय होणार नाही. आणि बंगालमध्ये काही होणार नाही परिवर्तन वगैरे, लक्षात घ्या. बंगालमध्ये काही होणार नाही. आणि बंगाल नंतर युपीए 1 होईल, पुन्हा एकत्र येईल. नाही, ती गरज आहे या देशाची. युपीए मजबूत करणं ही या देशाची गरज आहे. मी असं म्हणत नाही की ती ह्याने करावी की त्याने करावी, कोणीतरी पुढाकार घ्यावा. म्हणजे तुमचं एकंदर म्हणणं आहे की बंगाल नंतर डाव उलट होईल? काय उलट होणार? नाही, डाव उलट होईल म्हणजे तो बीजेपीच्या विरोधात जाईल. लक्षात घ्या, 4 राज्यातल्या निवडणुका आहेत. त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं फार चांगलं चाललंय. केरळमध्ये काँग्रेस येईल किंवा ते कम्युनिस्टांची आघाडी येईल, बीजेपी तर नाही. तामिळनाडूमध्ये स्टालिनचं राज्य येत आहे. राहिलं कुठलं? आसाम. एका राज्यावरती आशा आहे भाजपच्या, तिथे आली तर बंगालमध्ये बीजेपी. मला असं दिसत त्या चित्र. मला या क्षणी म्हणाल अजून तिथे
टप्प्याचं निवडणुका व्हायच्या आहेत. मला त्यांनी प्रयत्न खूप केलेत. प्रचंड कष्ट अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली तिकडे होत आहेत, नड्डाजी करतायत. पण लोकांची मानसिकता जेव्हा मी पाहतो, बोलतो लोकांशी, मला अजूनही असं वाटतं की भारतीय जनता पक्ष तिथे साधारण 100च्या आसपास जागा जिंकेल. ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. 2 जागांवरून 100 जागा जिंकणं, 100 हे काय लहान गोष्ट नाही. 100 पट यश आहे तुम्हाला, 100 पट यश आहे. पण ममता बॅनर्जी 165-170 जागा जिंकतील असं मला आजचं चित्र दिसतंय. आसाममध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारे फाईट देतोय. 5 किंवा 10 जागांचाच फरक मला दिसतो या क्षणी. म्हणजे एकंदरीत तुम्ही बोलताय की बंगालवर महाराष्ट्राचं भवितव्य काही डिपेंड नाही. अजिबात नाही. महाराष्ट्र एक स्वतंत्र प्रदेश आहे. या देशामधलं एक सार्वभौम असं एक वेगळं राज्य आहे. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि ते राहतील. मग तिथे काय होईल त्याचा इथे काही फरक नाही पडणार. काय ते फरक पडणार आहे. राऊत साहेब, तुम्ही आलात आणि खूप रोखठोक बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.